4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे. फक्त 4 वर्षाची मुलगी आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील ही घटना आहे. मी आताच जस्ट ऐकलं, डोळे पाणावले, हृदयात धडधड असं आवाज ऐकू येतोय. मी सुन्न झालेली आहे आणि विचार येतोय डोक्यामध्ये, अरे राक्षस बरा एक वेळेस, पण माणूस नाही. मानसिकतेची एक हद्द असती, ती आता पार झालेली आहे. आम्ही हिंदू धर्माच्या रक्षणासाठी, हिंदू धर्म टिकावा म्हणून एक वेळेस प्रयत्न करतोय. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आम्ही लढा देतोय आणि त्याच्याच विरुद्ध बाजूला आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा घाण प्रकार घडतोय. तुम्ही विचार करू शकता. आणि त्या पोरीला मारायसाठी त्याने काय केलंय, मागच्या वेळेस जात्याचं पात्र डोक्यात घातलं होतं आणि आता दगड तिच्या डोक्यात घातलेला आहे. तिला कसं मारलंय तुम्ही बघा. एवढं घाण पद्धतीनं घरच्यांना काय करायचं, शेजारच्यानं, जोपर्यंत ही गोष्ट आपल्या घरातल्या बहिणीवर येत नाही, घरातल्या आपल्या मुलीवर येत नाही, तोपर्यंत हालचाल होणार नाही. अजून किती अंत पाहणार आहेत दादा. आता हीच ती योग्य वेळ आहे. माझ्या अंदाजानं आता तरी त्या व्यक्तीला फाशी द्या. आणि जर पुन्हा वाटत असेल ना ही गोष्ट आपल्या घरामध्ये, आपल्या शेजारची कुठंच अशी गोष्ट होऊ नये, तर पहिल्यांदा मुलगी जन्माला आली, आई वडील पप्पा हा शब्द तोंडातून काढला की मुलीला पहिल्यांदा चाकू ह्या गोष्टीची ओळख करून द्या. मुलीला माणसं मारायला शिकवा.